हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी. तर मंडळी, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप लोकांच्या मनात असतो, पण त्यावर मनमोकळेपणानं बोललं जात नाही. तो विषय म्हणजे लैंगिक इच्छा कमी होण्याची कारणे आणि त्यावरती उपाय. कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला पूर्वीसारखी इच्छा वाटत नाही, किंवा तुमचं नातं प्रेमळ असूनही काहीतरी मिसिंग वाटते? असं असण्यामागे अनेक कारणं असतात, जसं की तणाव, आहार, हार्मोनल बदल किंवा झोपेची कमतरता आणि इतर अनेक कारणे. पण काळजी करू नका, कारण यावर उपाय आहेत आणि तेही अगदी नैसर्गिक आणि सोपे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आपण पाहूया स्ट्रेस आणि सेक्स ड्राईव्ह यांचं रिलेशन काय आहे. तर आजकालच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये ऑफिसचं प्रेशर, आर्थिक चिंता, नात्यामध्ये असलेले ताणतणाव हे सगळं थेट आपल्या मेंदूवर परिणाम करतं आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या सेक्स ड्राईव्हवर होतो. तर स्ट्रेसमुळे काय होतं, मेंदूमध्ये कॉर्टिसोल नावाचा हार्मोन वाढतो, जो टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन ह्या सेक्स हार्मोन्सला दडपतो. आपलं शरीर हे नेहमी फाईट ऑर फ्लाईट या 2 मोडमध्ये राहतं, ज्यामुळे तुमच्या शरीराला सेक्ससाठी ऊर्जाच उरत नाही. सततच्या स्ट्रेसमुळे सुद्धा तुमच्या मूडवर परिणाम होतो आणि तुम्हाला काहीही करावंसं वाटत नाही. मग हा स्ट्रेस कमी करण्याचे उपाय कोणते आहेत? नंबर 1, योगा आणि ध्यान. दररोज फक्त 10 ते 15 मिनिटे तरी ध्यान केल्याने तणाव कमी होतो आणि तुम्हाला फ्रेश वाटतं. झोप व्यवस्थित घ्या. रात्री 7 ते 8 तासांची झोप ही तुमच्या हार्मोन्ससाठी खूप महत्वाची आहे. त्यानंतर कमी प्रेशर घ्या. जास्त टेन्शन घेऊन काहीच होत नाही. मन शांत ठेवा आणि नात्यामधील संवाद वाढवा. दुसरा फॅक्टर आहे आहार. हा तुमचा लैंगिक इच्छा वाढवणारा की कमी करणारा आहे? तर तुम्ही जे काही खाता त्याचा थेट परिणाम हा तुमच्या लैंगिक क्षमतेवर होतो. सेक्स ड्राईव्ह कमी करणारे कोणते पदार्थ आहेत ते आपण पाहूया. जास्त प्रमाणात साखर आणि प्रोसेस फूड. जास्त साखर ही इन्सुलिन वाढवते आणि सेक्स हार्मोन्स कमी करते. अति प्रमाणात अल्कोहोल जर तुम्ही घेत असाल तर ते सुरुवातीला तुम्हाला रिलॅक्स वाटतं, पण दीर्घ काळानंतर सेक्स ड्राईव्ह कमी होतो. फास्ट फूड आणि जंक फूड. फास्ट फूडमध्ये ट्रान्स फॅट जास्त प्रमाणात असतात, जे रक्ताभिसरण कमी करतं आणि त्यामुळे तुमचा स्टॅमिना हा कमी होतो. मग सेक्स ड्राईव्ह वाढवणारे पदार्थ कोणते आहेत? ड्राय फ्रूट्स आणि नट्स. हे नैसर्गिकरित्या टेस्टोस्टेरॉन वाढवतात. केळी आणि डार्क चॉकलेट यामध्ये डोपामाइन वाढवणारे घटक असतात, जे तुमचा मूड सुधारतात. आवळा आणि आले हे रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करतात आणि त्यामुळे तुमचा थकवा हा दूर होतो. मका आणि बीटरूट हे नायट्रिक ऑक्साईड वाढवतात, ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि तुमचा सेक्शुअल स्टॅमिना यामुळे वाढतो. नंबर 3 आहे हार्मोन्स आणि लैंगिक इच्छा. तर यांचं रिलेशन काय आहे? तर लैंगिक इच्छेसाठी टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हे 2 हार्मोन्स खूप गरजेचे असतात. पण वाढत्या वयाबरोबर किंवा चुकीच्या सवयीमुळे किंवा आजारांमुळे सुद्धा हे हार्मोन्स कमी होतात. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन कमी होण्याची लक्षणं काय आहेत? त्यांना थकवा आणि आळस येतो, आत्मविश्वास कमी होतो, वजन वाढते आणि सतत त्यांचा मूड हा खराब राहतो. स्त्रियांमध्ये सुद्धा अशीच लक्षणे दिसतात. स्त्रियांमध्ये सुद्धा इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या 2 हार्मोन्सचं असंतुलन झाल्यास त्यांच्या स्वभावामध्ये चिडचिड येते. त्याचबरोबर सेक्समध्ये त्यांना कमी रस येतो, त्यांचे केस गळतात, त्वचा कोरडी होते आणि त्यांची मासिक पाळी ही इरेग्युलर होते. तर हार्मोन्स संतुलित करण्यासाठी काही उपाय आहेत ते आपण पाहूया. त्यासाठी तुम्ही व्यायाम करा. नियमित व्यायाम केल्याने हार्मोन्स बॅलन्स होतात. योगा आणि स्ट्रेचिंग केल्यामुळे नैसर्गिकरित्या हार्मोन्स बॅलन्स राहतात. आयुर्वेदिक उपायांमध्ये तुम्ही अश्वगंधा आणि शतावरी घेऊ शकता. यामुळे टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हे संतुलित राहण्यास मदत होते. चौथा फॅक्टर आहे मानसिकता आणि लैंगिक इच्छा. तर कधी कधी काय होतं, लैंगिक इच्छा कमी होण्याचं कारण आपलं शरीर नसतं, तर आपला मेंदू असतो. मानसिकतेमुळे सेक्स ड्राईव्ह कमी होण्याची कारणे काय आहेत? तर सतत नकारात्मक जर तुम्ही विचार करत असाल किंवा तुमचा आत्मविश्वास कमी असेल तर तुमचा सेक्स ड्राईव्ह कमी होतो. जर तुम्हाला काही जुना वाईट अनुभव असेल किंवा काही ट्रॉमा असेल, त्यामुळे सुद्धा लैंगिक इच्छा कमी होऊ शकते. तुमच्या जोडीदाराबद्दल जर तुम्हाला कमी आकर्षण वाटत असेल, त्याचबरोबर तुमच्या नात्यामध्ये संवादाचा अभाव असेल, तरी सुद्धा तुमची लैंगिक इच्छा ही कमी होऊ शकते. मग यासाठी काही उपाय आहेत का? तर हो,
त्यासाठी तुम्ही स्वतःवर प्रेम करा, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही मनमोकळेपणाने बोला. नवीन गोष्टी ट्राय करा आणि नात्यामध्ये नाविन्यता आणण्याचा प्रयत्न करा. मग यासाठी काही नैसर्गिक आणि सोपे उपाय सुद्धा आहेत, ते आपण पाहूयात. त्यामध्ये अश्वगंधा आणि शतावरी हे तुमची नैसर्गिकरित्या लैंगिक क्षमता सुधारेल. तिळाचं तेल आणि खोबरेल तेल याने जर तुम्ही मसाज केला तर त्यामुळे तुमचं रक्ताभिसरण सुधारतं. सकस आहार घ्या, त्याचबरोबर पुरेशी झोप सुद्धा घ्या. लैंगिक आरोग्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जास्त प्रमाणामध्ये पाणी प्या. जर तुमचं शरीर हायड्रेट राहिलं की तुमची एनर्जी आपोआप वाढते. लहान लहान गोष्टींमधून आनंद घेण्याचा प्रयत्न करा. तणावमुक्त राहिलात तर नैसर्गिकरित्या तुमचं शरीर हे उत्तेजित होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नात्यामध्ये जर संवाद नसेल तर काहीही उपाय केले तर त्याचा उपयोग हा होणार नाही. तुम्ही मनमोकळेपणाने बोला, एकमेकांना समजून घ्या आणि हे सर्व उपाय एकत्र शोधण्याचा प्रयत्न करा. लैंगिक आरोग्य ही लाजण्याची गोष्ट नाहीये, तर ती एक आनंदी आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अजून अशाच विषयावर माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.